आजचा दिवस ना थोडा घाबरवणारच होता, कारण नित्याच्या अंगावर नाही सकाळ सकाळीच काय उठलं होतं माहित नाही. रात्री थोडंसं होतं, पण मला वाटलं होतं की काहीतरी चावलं आहे. पण सकाळी उठल्यानंतर ना एवढं सगळ्या गांद्या उठल्या होत्या, तर ते कशानं उठलं होतं माहित नाही. मग नित्याला आधी ना स्वच्छ इथे साबणाने आंघोळ घालून घेतली आणि सकाळी दवाखाना उघडा नसतो, त्याच्यामुळे ना आधी नाश्ता करून घेतला आणि रात्री सब्जा भिजत घातला होता ना तोच आधी पिऊन घेतला. नाश्त्यामध्ये नाही ते मी उपीट बनवलं होतं, कारण नित्याला सुद्धा चारता येईल आणि नित्याला सुद्धा ना खूपच ताप आला होता. तसं नाही, पहिल्यांदाच उठल्यामुळे मला तर काहीच माहित नव्हतं. आता हे कशानं उठलंय ना ते माहित नाही आणि आता कधी 11 वाजता असं झालं होतं, कारण 11 वाजल्याशिवाय तर दवाखाना काय उघडत नाही. मग नित्याला ते ना मी उपीट चारून घेतलं आणि सकाळीच नाही 1 लिटर दूध सुद्धा खराब झालं होतं. मग त्याचं पनीर बनवण्यासाठी ना त्याच्यामध्ये थोडासा लिंबू पिळून घेतला. कायम हसत असणारं पिल्लू ना माझा शांत बसलं होतं, कारण त्याच्या अंगामध्ये ना तापच होता आणि आता इतकं कडक ऊन पडायला लागला आहे ना की उन्हाळ्यात आता नकोच वाटतं बाहेर जायला. आणि दवाखान्यामध्ये सुद्धा थोडीशी गर्दी होती, त्याच्यामुळे ना आम्ही वेट करत बसलो होतो. नित्याच्या चेहऱ्यावर सुद्धा ना गांद्या उठल्या होत्या, त्याच्यामुळे ना तिला खूप आग होत होती आणि तिला होणारा त्रास बघून ना आम्हाला सुद्धा कसतरीच होत होतं. नंतर डॉक्टरांनी चेक करून ना खूप सारी औषधं दिली होती. आता ही औषधं किती नित्य पेणार माहित नाही. ह्याच्यावरती जर काही घरगुती उपाय असेल ना तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि घरी आल्यानंतर ना छान असं जेवण केलं. चला मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.